भाजपचे नागपूर पूर्व मतदारसंघाचे आमदार कृष्णा खोपडे यांनी आज अधिवेशनात तुकाराम मुंढेंच्या निलंबनाची मागणी केली। तुकाराम मुंढे हे 2005च्या बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे IAS अधिकारी 2005 ला नोकरीत रुजू झाल्यापासून आतापर्यंत त्यांच्या 24 वेळा बदल्या झाल्यात आणि त्याचमुळे आता हे प्रकरण चर्चेत आलंय। आता मुंढेंवरती भाजप आमदारांना आरोप काय केलेत पाहूयात। तर भाजप आमदार कृष्णा खोपडे यांच्या आरोपांनुसार तुकाराम मुंढे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात ते 7 महिने नागपूर महानगरपालिकेत आयुक्त म्हणून काम पाहत होते। त्यावेळी त्यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पात नियमबाह्य काम, महिलांना अधिकाऱ्यांना दमदाटी आणि 17 कर्मचाऱ्यांचा विनाकारण निलंबन केलं। एवढंच नाही, त्यावेळी COAचे अधिकारी नसतानाही मुंढेंनी 20 कोटी रुपये जारी केल्याचा ठपका ठेवत आमदार खोपडे यांनी मुंढेंवरती ठेवला आणि हे प्रकरण गंभीर असल्याचं म्हणत थेट कारवाईचीच मागणी केली आहे। एवढंच नाही, आमदार कृष्णा खोपडे यांनी तुकाराम मुंढेंच्या मुद्द्यांवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देवगिरी बंगल्यावरती भेट घेतली आहे। मुंढे यांच्या समर्थकांकडून मराठवाड्यातून धमकी दिल्याचा आरोप खोपडे यांनी यावेळी सभागृहातही केला। खोपडेंनी लक्षवेधी वेळी धमकीचा मुद्दा मांडला। त्यांनी सांगितलं की मुंढेंच्या निलंबनाची मागणी का करताय असा सवाल करत 2 जणांनी शिवीगाळ करत धमकी दिली। एवढंच नाही, तुकाराम मुंढे यांच्या विरुद्ध लक्षवेधी वाचू नका, तक्रार करू नका अशा धमक्या फोनवरून देण्यात आल्याचा दावा खोपडेंनी यावेळी केला। एवढंच नाही, एका माध्यमाशी बोलताना खोपडेंनी आरोप केला की नागपूरमध्ये 7 महिन्यांत त्यांनी खूप घोळ घालून ठेवलाय। मुंढे हे कुठेही जाताना प्रसार माध्यम आणि बिगर सहकारी संस्थांना घेऊन जायचे आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या विभागाच्या कामासाठी जात होते त्या विभागाच्या अधिकाऱ्यालाही कल्पना द्यायचे नाहीत। ते कोणतेही अधिकार नसताना स्मार्ट सिटी अंतर्गत कामांमध्ये ढवळाढवळ करायचे। संदीप जोशी जे नागपूरचे तत्कालीन महापौर होते त्यावेळी हे प्रकरण समोर आणलं होतं। त्यांनी या प्रकरणी तक्रारही दाखल केली होती, पण खोपडेंच्या आरोपानुसार उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते आणि नागपूरचे अनिल देशमुख हे गृहमंत्री, त्यामुळे महाविकास आघाडी काळामध्ये हे प्रकरण दाबला गेल्याचा आरोप खोपडेंनी सभागृहात केला। यावेळी खोपडेंनी 2 महिला अधिकाऱ्यांसोबत तुकाराम मुंढेंची वागणुकीचा मुद्दाही उपस्थित केला। त्यांनी सांगितलं की स्मार्ट सिटीच्या कामात एका प्रकरणात तुकाराम मुंढे यांनी 2 महिला अधिकाऱ्यांना एका फाईलवरती सही करायला लावली, ज्यासाठी त्या महिला अधिकाऱ्यांनी नकार दिला। त्यामुळे मुंढे यांनी या 2 महिला अधिकाऱ्यांना त्यांच्या चेंबरमध्ये बोलावून टॉर्चर केलं, शिवीगाळ केली। यानंतर 2 महिला अधिकाऱ्यांनी मुंढेंविरोधात तक्रार केली, पण कारवाई काही झाली नाही आणि त्यांना अटकही झाली नाही। खोपडेंनी जो मुद्दा मांडला त्यानुसार 20 ऑक्टोबर रोजी एक पत्रकही आलं, ज्यात तुकाराम मुंढे यांच्याकडे स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अधिभार नव्हता, तशी मान्यताच नव्हती। त्यानुसार खोपडेंनी मंत्रालयामध्ये या संदर्भात चौकशी केली, तेव्हा समजलं की अशी मान्यता देता येत नाही आणि हे बेकायदेशीर आहे आणि कोणाकडेही असा अधिभार द्यायचा असेल तर त्याला नगर विकासाचे अप्पर मुख्य सचिव किंवा नगर विकास मंत्र्यांनी तसा आदेश देणं गरजेचं असतं। त्यामुळेच खोपडेंनी लक्षवेधी लावत मुंढेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे।